हमाल कामगारांच्या विविध समस्यावर बैठक तोडगा न निघाल्यास काम बंद निर्णय. इचलकरंजी येथील माथाडी हमालांच्या आणि टेम्पो हमालांच्या विविध प्रकारच्या समस्यावर मार्ग काढण्यासाठी इचलकरंजीतील माथाडी हमालांची टेम्पो हमालांची बैठक पार पडली. सदर बैठकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्व प्रकारच्या कापड गाठीचं वाढलेलं वजन कायमस्वरूपी कमी करावे या विषयावर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या GR च्या नियमानुसार कापड गाठीचं वजन 50 किलो असावे असा कायदा आहे. परंतु इचलकरंजीतील व्यवसाय टिकावा म्हणून काही वर्षापूर्वी इचलकरंजीतील ट्रान्सपोर्ट मालक असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, माथाडी कामगार संघटना आणि इचलकरंजी टेम्पो कापड गाठी संघटना यांच्यामध्ये कापड गाठीचं वजन 75 किलोच्या आत कायमस्वरूपी असावे असा निर्णय झाला होता. परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी इचलकरंजीतील व्यापारी वर्ग आणि ट्रान्सपोर्ट मालक करताना दिसत नाही. सध्या मार्केटमध्ये 90 ते 100 किलो अशा वजनाच्या गाठी पॅकिंग केल्या जात असून त्या गाठी बळजबरीने माथाडी हमालांच्या आणि टेम्पो हमालांच्या पाठीवर लादल्या जात आहेत. पोटाचा प्रश्न असल्याने ते हमाल मुकाट्याने हे भरमसाठ वजन सहन करून काम करत आहेत. अशा वजनदार कापड गाठी ट्रकमध्ये भरत असताना माथाडी कामगारांचा जीव जाण्याची शक्यता जास्त आहे. सर्व प्रकारच्या कापड पाली, बालोत्रा, अहमदाबाद, जोधपूर गाठीचे वजन कमी करावे यासाठी इचलकरंजी टेम्पो संघटनेकडून आणि इचलकरंजी टेम्पो चालक मालक संघटना, माथाडी कामगार संघटनेकडून प्रयत्न केली. 3 वर्षे झाली आहेत, परंतु याची दखल इचलकरंजीतील एकही लोकप्रतिनिधी घेईना झाले आहेत. म्हणून येणाऱ्या काही दिवसात या ठोस निर्णय न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन इचलकरंजीतील हमाल वर्गाकडून करण्यात येणार आहे. हे होऊ नये असे वाटत असेल तर इचलकरंजीतील सर्व ट्रान्सपोर्ट मालकांनी व्यापारी असोसिएशनने टेम्पो हमालांची आणि माथाडी हमालांची व्यापारी असोसिएशन सोबत एक यशस्वी बैठक बसवून गाठींचं वजन कायमस्वरूपी 75 किलोच्या आतच राहील असा लेखी कायमचा करार द्यावा आणि इचलकरंजीतील सर्व हमालांच्या पाठीवरील हे जीव घेण वजन कमी करून माणुसकीचे दर्शन घडवावे हे आवाहन माथाडी कामगारांचे आणि टेम्पो चालकांचे मार्गदर्शक माजी आमदार राजू आवळे साहेब यांनी केले. त्यावेळी उपस्थित इचलकरंजी कापड गाठी टेम्पो संघटना प्रतिनिधी अब्राहम भोसले, अर्जुन देसाई, अनिकेत तानगोडे, इसाक आवळे, इचलकरंजी टेम्पो चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी सचिन जाधव, माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब लाखे, गंगाधर पाटील, विठ्ठल मामा हे उपस्थित होते.